संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी आहे। पालखी येण्याआधी पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी अवघड असा दिवे घाट पार करून आल्यानंतर त्यांच्या पायाची मसाज बी केली जाते बरं का। आणि याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी जयदीप भगतनं। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड येथे मुक्कामी आहे, परंतु अवघड असा दिवे घाट पार केल्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जाते। वारकऱ्यांच्या पायाला मसाज दिला जातोय आणि हा जो आहे तो आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून दिला जातोय। आपल्यासोबत काही स्वयंसेवक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। काय नेमका दादा उद्देश आहे यामागचा? आमचा असा उद्देश आहे की ही जी वारकरी लोक आहे पांडुरंगाच्या पायाची दर्शन घेण्यासाठी जाणार आहे, तरी पायी जाणार आहे आणि ह्या वारकऱ्यांची सेवा आम्हाला करायला मिळते। ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी। साधारणतः किती लोकांची व्यवस्था जी आहे ती केलेली आहे आणि हे मशीन्स आहेत ते कुठून आणलेले त्याबद्दल थोडी माहिती? हे आपण रेंटवरती आणलेले आहे मशीन आणि कॅनली डोनेट केलेले आहेत। तर आपण हे दररोज 10 तास चालवतो आणि प्रत्येक व्यक्ती 10 मिनिटं करतो। आपण काही वारकऱ्यांशी बातचीत करूयात। अवघड असा दिवे घाट पार करून आलेला आहात तुम्ही आणि या ठिकाणी मसाज करतायत, कसं वाटतं? एकदम आराम वाटू लागला पायाला। किती वर्ष झालं वारी करताय? वारी 2 वर्ष झाली। 2 वर्ष झालं। बाबा किती वर्ष झालं वारी करताय? 10 वर्ष झाली। 10 वर्ष झालं। पायाला काय फरक जाणवते का? पायाला बरं वाटतंय जराशी। बरं वाटतंय, मस्त वाटतं जरा। तर प्रत्येक जण जो आहे तो वारकऱ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत असतो, त्याचाच एक भाग मोठ्या संख्येनं जो आहे त्या पायाच्या मसाजाचा जे आहे ते मसाज करून वारकरी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।